जय श्रीराम। जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निर्दिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। आवाज ऐकू येतोय? शांतीनाथजी, आवाज ऐकू येतोय? चला, श्री नेमिचंद्र सिद्धांती देवांनी रचलेला हा बृहद्रव्य संग्रह ग्रंथ आहे आणि यामध्ये आपण सम्यक चारित्र्याची चर्चा करीत आहोत. व्यवहार सम्यक चारित्र्याची चर्चा 45 क्रमांकाच्या गाथेच्या माध्यमातून आपण केलेली आहे आणि आता आपण निश्चय चारित्र्याकडे वळणार आहोत. निश्चय चारित्र्याचं स्वरूप जाणून घेणार आहोत. मागच्या व्याख्यानामध्ये थोडासा व्यत्यय आला, त्यामुळे आपल्याला विषय पूर्ण करता आला नाही, तर त्याच विषयाला थोडासा त्याचा संदर्भ घेऊन आजची पुढची चर्चा सांगतो आहे. चारित्र्याचं स्वरूप कसं आहे तर श्रद्धान, ज्ञान आणि चारित्र्य हे मोक्ष मार्गामध्ये अग्रदूत असणारे गुण आहेत. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य हे ज्या गुणांच्या पर्याय स्वरूप आहेत ते श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य यांचं स्वरूप बाकी वेगवेगळं आहे, कारण त्यांचं कार्य वेगवेगळं आहे. तत्वसूत्रामध्ये आचार्य उमास्वामींनी सांगितलेलं आहे, द्रव्याश्रया निर्गुणा गुणाहा. द्रव्याच्या आश्रयाने राहणारे परंतु एका गुणापासून आपलं स्वरूप भिन्न ठेवणारे असे जे असतात त्यांनाच गुण असं म्हणतात. म्हणजे श्रद्धा गुण जेव्हा विश्वास ठेवण्याचं, अभिप्राय ठेवण्याचं कार्य करतो, तर ज्ञान गुण जाणण्याचं काम करतो आणि चारित्र्य गुण हा लीनतेचं कार्य करतो, म्हणजेच आचरण करण्याचं, स्थिरता करण्याचं काम करतो. आता या तीनही गुणांचं स्वरूप वेगवेगळं आहे, तीनही गुणांची कार्य वेगवेगळी आहेत आणि म्हणूनच एक गुण हा दुसऱ्या गुणासारखा नाही आहे. हे का सांगतो आहे? कारण चारित्र्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला विशेष रीतीनं जाणवलं पाहिजे. कारण चर्चा कशाची करतो आहोत? चारित्र्य गुणाची. याचं सुंदर उदाहरण मी मागच्या व्याख्यानामध्ये आपल्याला सांगितलं होतं की एका लहान बालकाचं घड्याळ खरेदी करण्याचं उदाहरण दिलं होतं की एखाद्या लहान बालक जो आहे की नुकतं ज्याला घड्याळ समजू लागलं आहे, त्याला जेव्हा आई वडील घड्याळ खरेदी करून देतात तेव्हा नेमकं काय घडतं? खूप काळजीपूर्वक ऐका, म्हणजे ती संकल्पना स्पष्ट होऊन जाईल की त्याला दुकानामध्ये घेऊन जातात आणि दुकानामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला बरीचशी घड्याळं दाखवली जातात. त्यावेळी काय होतं, तो लहान मुलगा घड्याळ खरेदी करण्यासाठी किंवा घड्याळ घेण्यासाठी खूप उत्सुक असतो. मग तो सगळी घड्याळं न्याहाळून पाहतो, तो एक दोन घड्याळ हातात घालून पाहतो. मग त्यावेळेला त्याला एखादं घड्याळ आवडतं आणि तो ते घेण्याचा विचार करतो, त्याला ते घड्याळ पसंत पडतं. आता इथं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, समोर असलेल्या अनेक वस्तूंमधून एक वस्तू त्यानं वेगळी केली आहे आणि त्याला आवडली आहे, तर या दृष्टीनं पाहिलं तर तो त्याच्या श्रद्धानाचा विषय आहे की बाकीची घड्याळं मला नकोत आणि हेच घड्याळ मला हवं. अशा प्रकारचा जो भाव त्याच्यामध्ये निर्माण झाला, ती त्या वस्तू संबंधी श्रद्धा झाली की ती मला पाहिजे आहे म्हणून. आता त्याच वेळेला त्या घड्याळाचं ज्ञान सुद्धा आहे, त्याचा रंग कोणता आहे, त्याचा आकार कसा आहे, त्याची किंमत कशी आहे, ते हातामध्ये कसं घातलं जातं याचं देखील तो ज्ञान करून घेतो. याचं नाव झालं ज्ञान करून घेणं. आणि जेव्हा अशा प्रकारे घड्याळ पसंत पडल्यानंतर आणि त्या घड्याळाची जी स्वरूप आहे त्याची माहिती घेतल्यानंतर जेव्हा तो ते खरेदी करतो, आता काय घडतं सांगा? आता जेव्हा खरेदी करतो, हातामध्ये घालतो आणि सगळीकडे जातो, तेव्हा नवीन घड्याळ हातामध्ये परिधान केल्यामुळं थोड्या थोड्या वेळानंतर त्याची नजर आपल्या घड्याळाकडे जाते. हा सहजरित्या त्याला ते नवीन असल्यामुळं साहजिकच त्याला काय होते, अप्रूप वाटतं आणि तो वारंवार ते न्याहाळतो. मग ही जी ज्या विषयाला, ज्या वस्तूला आपण सिलेक्ट केलं, ज्या वस्तूचं आपण ज्ञान करून घेतलं, आता त्या वस्तू संबंधीची जी त्याला ओढ वाटते आणि वारंवार त्याचा उपयोग तिकडे झुकतो, वारंवार त्याचा विचार होतो, त्याचा आल्हाद घेतला जातो, त्याचा आस्वाद घेतला जातो, त्याचंच नाव चारित्र्य आहे. ते मिथ्या चारित्र्य आहे, कारण ते घड्याळासारख्या परपदार्थांकडे झुकलेलं आहे. परंतु जेव्हा अशाच प्रकारे
विश्वातील अनंतानंत पदार्थांमधून आपला एक शुद्ध आत्मा उपादेय आहे, ग्रहण करण्यायोग्य आहे, अशी बुद्धी उत्पन्न होते. समस्त परपदार्थ त्यागून मला माझा केवळ एक शुद्ध आत्मा हवा आहे, अशा प्रकारची आपल्या आत्म्यामध्ये रुची उत्पन्न होते. त्याचंच नाव सम्यक दर्शन आहे. आणि त्याच वेळेला त्या शुद्ध आत्म्याचं स्वरूप जाणून घेतलं जातं. त्याच्यामध्ये कोणकोणते गुण आहेत, शक्ती आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, परपदार्थांपासून तो कसा भिन्न आहे, आपल्या गुणधर्म आणि शक्तींपासून कसा अभिन्न आहे. तर या साद्वादमय पद्धतीनं त्या शुद्ध आत्म्याचं परिज्ञान करून घेतलं जातं. याचंच नाव आहे सम्यक ज्ञान. आणि अशा प्रकारे आत्मतत्वाची श्रद्धा आणि ज्ञान झाल्यानंतर वारंवार त्या शुद्ध आत्म्याचा अनुभव करण्याची जी ओढ उत्पन्न होते, वारंवार उपयोग तिकडे झुकतो, ध्यान लागतं. अशा प्रकारे त्याच श्रद्धानाने दाखवलेल्या, ज्ञानाने निर्णय केलेल्या शुद्ध आत्म्याची लीनता करण्याचा जो पुरुषार्थ घडतो, तो पुरुषार्थ चारित्र्य म्हणवला जातो. आणि त्याचंच नाव सम्यक चारित्र्य आहे. लक्षात आलं का? पहा, थोडंसं स्थिर राहून ऐकलं पाहिजे बरं का. म्हणजे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा हालचाल कमी केली पाहिजे. आपण सर्वजण शांतपणे ऐकता, नोट्स काढता, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण उपयोग भटकवायचा नाही. कारण उपयोग भटकवल्यानंतर काय होतं, आपल्याला त्या ज्ञानामध्ये संस्कार होत नाहीत की आपल्याला ते कालांतरानं आठवावं. असं घडतं ना, आपण खूप ऐकतो पण त्यातलं खूप कमी लक्षात राहतं. याचं कारण काय आहे? याचं कारणच हे आहे की आपण त्या ज्ञानामध्ये धारणेचा संस्कार केला पाहिजे. स्थिर चित्तानं, एकाग्रतेनं ते ऐकण्याचा यत्न केला पाहिजे आणि त्याच वेळेला ते धारण करण्याचा सुद्धा पुरुषार्थ केला पाहिजे. चला, काय सांगितलं की श्रद्धा कशाचं नाव आहे, ज्ञान कशाचं नाव आहे आणि चारित्र्य कशाचं नाव आहे. अद्भुत गोष्ट आहे. पहा, आता एक गोष्ट लक्षात येईल की चारित्र्य सम्यक चारित्र्य नाव कशाचं आहे. दोन गोष्टी सांगतो नलिनीताई, दोन गोष्टी सांगतो. चारित्र्य कशाला म्हणतात तर स्थिरता करण्याचं किंवा लीनता करण्याचं कार्य जो गुण करतो त्याचं नाव चारित्र्य. आणि सम्यक चारित्र्य कशाला म्हणतात तर समस्त परपदार्थांपासून हटून आपल्या शुद्ध आत्मद्रव्यामध्ये स्थिरता करणं, याचं नाव सम्यक चारित्र्य. लक्षात आलं दोन्ही मधला फरक? चारित्र्य आणि सम्यक चारित्र्य यांच्यामध्ये काय फरक आहे? चारित्र्य याचा अर्थ सामान्य, लीनता करणं, स्थिरता करणं, आचरण करणं, मागोमाग जाणं, अनुसरण करणं, लीन होणं, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. आणि त्यामधून जी अभिव्यक्ती होते, त्यामधून जी क्रिया घडते, त्याचंच नाव चारित्र्य आहे. लक्षात येतंय? त्याचंच नाव चारित्र्य आहे. आणि सम्यक चारित्र्य कशाचं नाव आहे की संपूर्ण विश्वातील परपदार्थांपासून आपला उपयोग हटवून त्या उपयोगाला आपल्या आत्मस्वभावामध्ये केंद्रित करणं, स्थिर करणं, लीन करणं, वारंवार त्याचंच अनुसरण करणं, याचं नाव सम्यक चारित्र्य आहे. बाबा रे, हे शरीर नश्वर आहे, अपवित्र आहे. संपूर्ण संसार हा आकुलता स्वरूप आहे आणि तो संयोगी आहे. आणि त्याच वेळेला जे विषयभोग आहेत, इंद्रियांचे विषयभोग आहेत, ते सगळे आकुलता उत्पन्न करणारे आहेत. आणि म्हणूनच आपल्या सगळ्या जीवांसाठी एकमात्र हा अतींद्रिय सुखाचा ठेवा असणारा शुद्ध आत्माच उपादेय आहे. आणि त्याच्या आश्रयाने प्रकट झालेलं जे अतींद्रिय सुख आहे, ते सुखच आपल्या सर्व जीवांच्यासाठी अत्यंत उपादेय आहे. आचार्य भगवान अशा प्रकारच्या आनंदाचा रसास्वाद दर अंतर्मुहूर्ताला घेतात आणि मग तुमच्या माझ्यासारख्या गृहस्थांना सुद्धा ते अशी प्रेरणा देतात की तुम्ही सुद्धा तुमच्या भूमिकेनुसार यथाशक्ती अशाच आत्मानंदाचा आस्वाद घेतला पाहिजे. आणि मग त्यासाठी चारित्र्याला आपल्याला आत्मसन्मुख करावं लागेल. आता आत्मसन्मुख करायचं म्हणजे काय करायचं पहा, की शुद्ध आत्मा, त्या शुद्ध आत्म्याला जाणून घेतलं पाहिजे. शुद्ध आत्मा कशाला म्हणतात काळजीपूर्वक ऐका.
आपल्या या आत्मद्रव्याचा असा शुद्ध अंश की ज्या शुद्ध अंशामध्ये रती केल्यानंतर, ज्या शुद्ध आत्म्यामध्ये लीन झाल्यानंतर, सदाकाळ बुडून गेल्यानंतर, मग्न झाल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारे सुखाची प्राप्ती होते आणि कदापिही दुःख भोगावं लागत नाही, असा जो आत्म्याचा शुद्धांश आहे त्यालाच शुद्ध आत्मा किंवा शुद्धात्म तत्व म्हणतात. आणि अशा या शुद्ध आत्मस्वरूपामध्येच रमणता करणं याचं नाव सम्यक चारित्र्य आहे. तुम्हाला कोणीतरी विचारलं, सांगा पाहू, तुम्हाला अतिशय गर्मीनं तापलेल्या, अंगाची लाही लाही करणाऱ्या, भयंकर तापमानानं त्रस्त करणाऱ्या अशा एखाद्या मरुभूमीमध्ये, वाळवंटामध्ये जाऊन राहायचं आहे की अतिशय थंड, अतिशय चांगल्या, अतिशय सुंदर अशा हवामान असणाऱ्या, सर्व प्रकारे अनुकूलता असणाऱ्या एखाद्या चांगल्या रमणीय ठिकाणी राहायचं आहे? आपण काय उत्तर देणार? आपण निश्चितच हे उत्तर देऊ की आम्हाला हिरवळ असणाऱ्या ठिकाणी, अनुकूलता असणाऱ्या ठिकाणी राहायचं आहे. इथे सांगतात की बाबा रे, या जीवासाठी अत्यंत सुखकर असं स्थान कोणतं असेल तर तो आपला शुद्ध आत्मा आहे. केवळ आत्मा नाही, शुद्ध आत्मा आहे. मग काय फरक आहे आत्म्यामध्ये आणि शुद्ध आत्म्यामध्ये? काय फरक आहे बाहुबलीजी? फार महत्वाचा विषय चाललेला आहे आज. तर शुद्ध आत्मा आणि आत्म्यामध्ये काय फरक आहे पहा. शुद्ध आत्म्यामध्ये आजपर्यंत अशा कोणत्या कर्मांनी प्रवेशच केला नाही की ज्या कर्मांचा आम्हाला अभाव करावा लागेल, ज्या कर्मांना आम्हाला खिरवावं लागेल. शुद्ध आत्मा असं तत्व आहे की ज्यामध्ये आजपर्यंत क्रोध, मान, माया, लोभासारखे कोणतेही कषाय उत्पन्नच झाले नाहीत की पुरुषार्थानं ज्यांचा आम्हाला अभाव करावा लागेल, क्षय करावा लागेल. शुद्ध आत्मतत्व असं तत्व आहे की ज्यामध्ये आजपर्यंत शरीराचा कधी स्पर्शच झाला नाही, की ज्यामुळे आम्हाला शरीराचा वियोग घडवण्याचा, शरीररहित होण्याचा पुरुषार्थ करावा लागेल. आणि अशाच प्रकारे या शुद्ध आत्म्यामध्ये कधीही बंधाने प्रवेशच केला नाही की ज्या बंधापासून आम्हाला मुक्तीचा पुरुषार्थ करावा लागेल. म्हणजे शुद्ध आत्मतत्व हे सर्व प्रकारच्या बंधांनी रहित आहे, सर्व प्रकारच्या रागादी भावांनी रहित आहे, सर्व प्रकारच्या कर्मांनी रहित आहे आणि सर्व प्रकारच्या शरीरादी नो कर्मांनी सुद्धा रहितच आहे. परंतु ही झाली द्रव्य दृष्टी. याला म्हणतात निश्चय, शुद्ध निश्चय नयाची दृष्टी, की ज्याद्वारे आम्हाला आत्म्यामध्ये असं शुद्ध तत्व दिसतं आणि ते खरं आहे. परंतु आत्मद्रव्य केवळ शुद्धतामयच आहे असं नाही. कारण या आत्म्याला जसं द्रव्य दृष्टीने पाहता येतं तसंच पर्याय दृष्टीने सुद्धा पाहता येतं. आणि जेव्हा या आत्म्याला पर्याय दृष्टीने पाहिलं जातं तेव्हा हाच आत्मा पर्यायींमध्ये बंधाने सहित दिसतो, शरीराने सहित दिसतो, रागादी विकारी भावांनी सहित दिसतो. इतकंच काय, बंधाने सुद्धा सहित दिसतो. समजतंय का? दोन्ही एका वेळी आहेत, दोन्ही एका वेळी आहेत. मी तुम्हाला विचारतो, बोला, मी पिता आहे की पुत्र आहे? मी मुलगा आहे की बाप आहे? दोन्ही एका वेळी आहे. वडिलांच्या अपेक्षेने मी पुत्र आहे आणि माझ्या मुलाच्या अपेक्षेने मी पिता आहे. बोला, मी मनुष्य आहे की पुरुष आहे? अहो, मनुष्य पण आहे आणि पुरुष पण आहे, यात काय अडचण आहे? त्याचप्रमाणे हा आत्मा सुद्धा एकाच वेळेला शुद्धतेने सुद्धा सहित आहे आणि त्याच वेळेला अशुद्धतेने सुद्धा युक्त आहे. परंतु दोघांच्याही अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. जसं पद्मनाभजी, माझ्या वडिलांच्या अपेक्षेने मी मुलगाच आहे,
माझ्या वडिलांच्या अपेक्षेने मी पिता नाही, माझ्या वडिलांच्या अपेक्षेने मी बाप नाहीये, मुलगाच आहे. आणि माझ्या मुलाच्या अपेक्षेने मी पिताच आहे, मुलगा नाही. काय सांगितलं? मी एकाच वेळेला पिता आणि पुत्र असलो तरी कुणाच्याही अपेक्षेने पिता आहे आणि कुणाच्याही अपेक्षेने पुत्र आहे असं नाही. पित्याच्या अपेक्षेने पुत्रच आहे आणि पुत्राच्या अपेक्षेने पिताच आहे. समजलं का? कठीण होत आहे. त्याचप्रमाणे हा आत्मा सुद्धा शुद्ध आहे, म्हणजे सगळ्याच बाजूनी शुद्ध आहे असं नाही. द्रव्य दृष्टीने पाहिलं असता, स्वभावाने पाहिलं असता, त्याच्या मूळ स्वरूपाच्या जवळ जाऊन पाहिलं असता, त्याच्या सदाकाळ स्थिर राहणाऱ्या स्वभावाच्या निकट जाऊन पाहिलं असता, हा आत्मा स्वभावाने शुद्ध स्वरूपच आहे. मग सध्या तो शुद्ध आहे का? स्वभावाने शुद्ध आहे. मग तो खरोखर सर्वार्थानं शुद्ध झाला का? नाही. अजूनही अवस्थेच्या अपेक्षेनं पाहिलं, सध्याच्या क्षणिक पर्यायीच्या अपेक्षेनं पाहिलं तर अजूनही त्या शुद्ध स्वभावी आत्म्याच्या पर्यायीमध्ये, अवस्थेमध्ये स्थूल रूपाने, व्यक्त रीतीने दुःख भरलेलं आहे. म्हणूनच त्याची संसार दशा सुरू आहे. एवढं जर समजलं असेल प्रदीप कुमारजी, जर एवढं समजलं असेल तर मी आता एक वाक्य सांगणार आहे, ते तुम्हाला समजेल. आणि जर मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला समजलं नाही, याचा अर्थ मी आता काय बोललो ते तुम्हाला कळालं नाही. वाक्य असं आहे, तुम्हाला आणि मला जो पुरुषार्थ करायचा आहे, जो मोक्ष मार्गासाठी प्रयत्न करायचा आहे, तो प्रयत्न पर्याय दृष्टीच्या अपेक्षेने करायचा आहे. द्रव्य दृष्टीमध्ये पुरुषार्थासाठी जागाच नाही. लक्षात येतं का? कारण द्रव्य दृष्टीने हे आत्मतत्व अशुद्ध झालेलंच नाही. मग पुरुषार्थ करण्याची काय आवश्यकता आहे? द्रव्य दृष्टीने आत्मा परिपूर्ण आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, नित्य आहे, निरंजन आहे, सदाकाळ सिद्ध स्वरूपी आहे. मग त्याला पुरुषार्थ करण्याची आवश्यकताच नाही. परंतु तोच शुद्ध आत्मा पर्याय दृष्टीने पाहिलं असता, क्षणिक अवस्थेच्या अपेक्षेनं पाहिलं असता, तो कसा आहे? अशुद्ध आहे, दुःखानी सहित आहे, कर्मांनी युक्त आहे. त्यामुळे पुरुषार्थ सुद्धा पर्याय अपेक्षेनं सांगितलेला आहे, द्रव्य अपेक्षेनं सांगितलेला नाही. समज में आया? काय अद्भुत आहे, खूप सुंदर आहे. आणि म्हणून पुरुषार्थाचं स्वरूप जाणून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला ही द्रव्य दृष्टी आणि पर्याय दृष्टी समजली पाहिजे, निश्चय दृष्टी आणि व्यवहार दृष्टी समजली पाहिजे. तर अशा प्रकारे हे आत्म्याचं शुद्ध स्वरूप आहे की जे समयसारमय आहे, परमात्म स्वरूप आहे, परम वीतराग स्वरूप आहे, अमूर्तिक स्वरूप आहे आणि कृतकृत्य स्वरूप आहे. आणि असा हा शुद्ध आत्मा खऱ्या अर्थाने द्रव्य दृष्टीने परिपूर्ण असल्यामुळे सर्व साधनांनी निरपेक्ष आहे, सर्व प्रकारच्या पुरुषार्थाने निरपेक्ष आहे. पण त्याच वेळेला या शुद्ध आत्म्याच्या पर्यायगत उत्थानासाठी, त्याला पर्यायी मध्ये सुद्धा सुखी करण्यासाठी, स्वभावाने तर पहिलाच सुखी आहे, परंतु व्यक्त अवस्थेमध्ये सुद्धा सुखी करण्यासाठी त्याला पुरुषार्थ करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तो पुरुषार्थ आपण केला पाहिजे. येथे सांगतात अशा प्रकारे आत्म्याचं हे वेगवेगळ्या नयांनी सांगितलेलं स्वरूप आपल्या मतीमध्ये व्यवस्थित करून घेणं याला सम्यक ज्ञान म्हणतात. आणि या सम्यक ज्ञानाच्या आधारे त्या अशुद्ध स्वरूपाला गौण करून, अशुद्ध स्वरूपाला बाजूला ठेवून त्या शुद्ध स्वरूपामध्ये रती करणं, त्या शुद्ध स्वरूपामध्येच मग्न होणं, त्या शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला स्थिर करणं, याचंच नाव सम्यक चारित्र्य आहे. पहा,
या चारित्र्याची काय आवश्यकता आहे? मी आता वेगळा बिंदू घेतो आहे. सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान इतके महान असताना पुन्हा सम्यक चारित्र्याची काय आवश्यकता आहे? खूप महती आवश्यकता आहे. खूप महती आवश्यकता आहे. मी तुम्हाला विचारतो, खास करून महिला वर्गाला, की आपण जेव्हा एखादा दागिना घेण्यासाठी जाता तेव्हा दागिना घेण्यासाठी गेल्यानंतर बोला आता किती एक 10-15 मिनिटे 15-20 मिनिटांचाच वेळ आपल्याकडे आहे आणि तेवढ्या वेळात आपल्याला दागिना खरेदी करून बाहेर पडायचा आहे. बोला अशा पद्धतीने जातो आपण सराफ कट्ट्यावरती? नाही जात. मग कसं जातो? आता पुढे काही काम नाहीये, अगदी तास 2 तास 3 तास लागले तरी सुद्धा, आणि एकटे जात नाही बरं का, आपण दोघा चौघांना सोबत घेऊन जातो. हे कसं दिसतंय, याचं डिझाईन कसं आहे, याचा घाट कसा आहे विचारून घेण्यासाठी. बोला मग अशा प्रकारे आपण तिथे गेलो, तो जिन्नस पाहिला, ते सर्व दागिने पाहिले, आपल्याला मग खूप चर्चा विचार विनिमय सगळं झालं आणि मग त्यानंतर आपल्याला एखादा दागिना पसंत पडला. आता हे पसंत पडणं जे आहे ना ते श्रद्धानासारखं आहे समजा, कारण आपण बऱ्याच सगळ्या दागिन्यांना बाजूला करून एक दागिना निवडलाय. लक्षात आलं का? हे कशाचं लक्षण आहे की आमची त्या दागिन्यावर श्रद्धा आहे की हा चांगला आहे म्हणून, हा घेण्यायोग्य आहे, हा उपादेय आहे, हा ग्रहण करण्यायोग्य आहे. हे झालं श्रद्धान. ठीक आहे, निवडला. आणि ते घेत असताना आपण त्याचं ज्ञान पण करून घेतलंय. त्याचं डिझाईन कसं आहे, त्याचं वजन किती आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचा मजबूती किती आहे, डिझाईन कसं आहे, सगळं आपण ज्ञान करून घेतलेलं आहे. आता श्रद्धा झाली म्हणजे आपण तो दागिना निवडला, ज्ञान झालं म्हणजे तत्संबंधी सगळे बारकावे आपण समजावून घेतले. माझा प्रश्न आहे, असं ते खरेदी केल्यानंतर पुढे काय करायचं असतं? बोला. झालं, दागिना निवडला, त्याचं ज्ञान करून घेतलं, आता पुढं काय करायचं सांगा? काय करायचं? काहीच करायचं नाही. जो दागिना घेतलेला आहे तो घालायचा, आरशासमोर उभं राहायचं आणि नटून थटून किंवा सर्व शृंगाराने सहित होऊन त्या दागिन्याने आपलं रूप कसं दिसतं हे निहाळायचं. किंवा तो दागिना घालून सगळीकडे मिरवायचं. याचं नाव आहे चारित्र्य. लक्षात येत आहे? चारित्र्याचा अर्थ लक्षात आला की एकदा ज्या श्रद्धानानं आपल्याला फोकस करून दिला, एकदा ज्ञानानं ज्या वस्तूची बारकावे रूप माहिती आपल्याला करून दिली, आता चारित्र्य म्हणजे त्याच्यामध्येच लीन व्हायचं, त्याचा आस्वाद घ्यायचा, त्याचा आनंद घ्यायचा, त्याच्यामध्ये स्थिर व्हायचं. आता मी छोटासा प्रश्न विचारतो मनीषाताई, आपण सगळं केलं, दर फार वाढलेत ना, 45,000 48,000 रुपये झाले तर सोनं, तर आता एवढ्या सगळ्या महागाचा आपण दागिना घेतला, खरेदी केला, परंतु तो आपल्याला घालायलाच मिळाला नाही, तो घालून आपल्याला रूप पाहायलाच मिळालं नाही, इतरांना दाखवायलाच मिळालं नाही. बोला, तर त्या दागिना खरेदी करण्याचं, निवडण्याचं, त्याची सगळी माहिती करून घेण्याचं काहीतरी फळ आपल्याला मिळालं का? त्याचा काहीतरी आपल्याला लाभ झाला का? नाही झाला. कारण घेण्यापाठी मग उद्देश हा होता की आम्हाला आमचं रूप सजवायचं होतं, 4 चौघांना दाखवायचं होतं. समजून घ्या विषय. मग जर आम्हाला तो दागिना घालताच आला नाही, त्याद्वारे आम्हाला आल्हादच मिळाला नाही, तर घेऊन काय फायदा? समज में आया? मग त्याचप्रमाणे जर सम्यक दर्शनाने आत्मा दाखवला, सम्यक ज्ञानाने आत्मा दाखवला, परंतु चारित्र्याद्वारे त्याची लीनताच झाली नाही, त्याचा आस्वादच घेता आला नाही, त्याच्यामध्ये लीन होऊन सुखाची अनुभूतीच जर झाली नाही, तर त्या सम्यक दर्शनाचा आणि सम्यक ज्ञानाचा आम्हाला काय लाभ झाला? समजतं का? लाभ झाला नाही, त्याचं वास्तविक फळ आम्हाला मिळालं नाही. बोला. आम्ही पंक्तीमध्ये छान जेवायला बसलेलो आहोत आणि मस्त छान जेवण वाढत आहेत. बोला. आणि त्या वाढण्याच्या त्या मोठमोठ्या पात्रांमधून ते पदार्थ घेऊन येत आहेत. आता त्या पात्रामध्ये असून काय उपयोग सांगा? बोला. ते वाढत वाढत आले आणि आपल्याच ताटाच्या जवळ त्यांच्या पात्रातले पदार्थ संपले. बोला, किती आनंद होतो आपल्याला. बोला, संपायचं होतं तर इथंच संपायचं होतं. बोला.
आणि पुढच्या वेळी आला आणि आपल्या दोघांना, आपल्याला आणि आपल्या बाजूच्याला वगळून पुढून वाढायला चालू केला, मग तर आनंदच. बोला काय घडतं? इकडे या, इकडे या, इकडे या. सांगण्याचं तात्पर्य काय बघा, ते पदार्थ मिष्टान्न त्या पात्रात असून उपयोगी नाहीत. कुठे असायला पाहिजेत? आमच्या ताटात असायला पाहिजेत, आमच्या थालीमध्ये आले पाहिजेत. बोला आले पाहिजेत. आणि आम्ही ते समजून घेतलं, खूप छान आहे वगैरे, स्वरूप वास वगैरे छान येतो आहे, आम्हाला ज्ञान झालं. परंतु ते जर चाखायला मिळणार नसतील, बोला, तर त्या पदार्थांचा आम्हाला काय लाभ आहे? ते त्यांची चव कळणार नाही, त्याद्वारे आमचं पोट भरणार नाही, तर आम्हाला त्याचा कोणताही फायदा होणार नाही. बोला म्हणजे श्रद्धा आणि ज्ञान तोपर्यंत कार्यकारी ठरत नाहीत जोपर्यंत चारित्र्यामध्ये तद्रूप परिणती होत नाही. बोला माझ्या माहितीचा एक युवक आहे बरं का, एक युवक आहे आणि त्याला खूप फंडे माहिती आहेत, त्याला जबरदस्त मार्केटचं नॉलेज आहे. काय सुरेंद्र कुमारजी, खूप मार्केटचं जबरदस्त नॉलेज आहे त्याला, की कशा प्रकारे पैसा मिळवता येतो, काय करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कसं करायला नको, कोणत्या धंद्यात किती आपल्याला मार्जिन आहे, सगळं माहिती आहे त्याला. म्हणजे भरपूर ज्ञान आहे. आणि भरपूर ज्ञान असल्यामुळे त्यानं एखादा धंदा किंवा एखादा बिझनेस त्यानं निवडलाय सुद्धा, की आपण या बिझनेसमध्ये आपल्याला पडायचं आहे. म्हणजे भरपूर नॉलेज पण आहे आणि त्यातनं एखादा व्यवसाय त्यानं निवडलेला सुद्धा आहे. परंतु तो व्यवसाय करायला प्रारंभच करत नाही. माहिती सगळी ठेवतो आणि काय करायचं आहे त्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे, की मला हे काम करायचं आहे. निर्णय घेतलाय, माहिती जबरदस्त आहे, परंतु कार्यशून्यता आहे, निष्क्रियता आहे, काम करत नाही, बिझनेस सुरू करत नाही. मग मला सांगा त्याला किती फायदा होणार, किती नफा होणार, तो किती श्रीमंत होणार? बाबा रे, त्याचं सगळं मार्केटचं नॉलेज व्यर्थ आहे. त्यानं जे व्यवसाय निवडलेला आहे ते सगळं व्यर्थ आहे. का व्यर्थ आहे? बोला. संजयजी सांगतायत 2 पैसे कमी मिळाले असते तरी चाललं असतं, पण काय तर करून दाखवायला पाहिजे होतं. खरं आहे की नाही? अगदी त्याचप्रमाणे येथे श्रद्धा आणि ज्ञान तोपर्यंत कार्यकारी होणार नाहीत जोपर्यंत चारित्र्यामध्ये त्याची परिणती दिसणार नाही. समजलं का? मला एखाद्या व्यक्तीला जबरदस्त आहे, एखाद्या ठिकाणी जायचं आहे आणि ते कसं कसं जायचं हे त्यानं सगळं नकाशाद्वारे समजून घेतलंय, तिथं जाऊन आलेल्या लोकांकडून अनुभव घेतलाय, सगळं माहिती आहे त्याला आणि जायचा त्याचा निर्णय पक्का आहे. पण एक पाऊल सुद्धा पुढे जात नाही. बोला तो गंतव्य स्थानाला कधी पोहोचणार? त्याला त्या स्थानासंबंधी इतकी डिटेलमध्ये माहिती असून काय फायदा? काही उपयोग नाही. त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी जाण्याचा निर्णय केलेला व्यक्ती त्या ठिकाणी जाण्याच्या मार्गाची इत्थंभूत माहिती जवळ असणारी व्यक्ती जोपर्यंत त्या ठिकाणी जाणे, मार्गामध्ये अनुसरण करणे याचं जोपर्यंत तो क्रियान्वयन करणार नाही तोपर्यंत त्याला त्याच्या निर्णयाचा, त्याला त्याच्या ज्ञानाचा वास्तविक फायदा मिळणार नाही. त्याचप्रमाणे सम्यक दर्शनाने दाखवून दिलेल्या शुद्ध आत्म्याचा आणि सम्यक ज्ञानाने करून दिलेल्या शुद्ध आत्म्याच्या परिचयाचा तोपर्यंत वास्तविक फायदा उठवता येणार नाही जोपर्यंत चारित्र्य सुद्धा शुद्धात्म सन्मुख होऊन त्यामध्ये लीनता करणार नाही. अशा प्रकारचे हे काय असतं? चारित्र्य असतं. अद्भुत आहे. त्याचप्रमाणे एखादा जीव म्हणत असेल की मी शुद्धात्म स्वभावी आहे, असं माझं श्रद्धान आहे, मला या शुद्ध आत्म्याचं ज्ञान झालेलं आहे, परंतु तरी सुद्धा माझे राग द्वेष मोह रंच मात्र कमी झालेले नाही आहेत, संसाराची रुची माझी जरा सुद्धा हटलेली नाही आहे, तर त्याचं ते सांगणं व्यर्थ आहे, मिथ्या आहे, खोटं आहे. कारण ज्या अर्थी त्याला शुद्ध आत्म्याची श्रद्धा झाली आहे, ज्या अर्थी त्याला शुद्ध आत्म्याचं ज्ञान झालंय, त्या अर्थी त्याला त्याच शुद्ध आत्म्याची चरितार्थता,
त्या शुद्ध आत्म्यामध्ये रमणता सुद्धा आंशिक रीतीनं का होईना पण होणं अनिवार्यच आहे. जर ती झालेली नसेल तर त्याचं ते श्रद्धान आणि ज्ञान व्यर्थच आहे. बोला, समजतंय? लक्षात येतंय? आपल्या अंगावरती चुकून पाल पडली किंवा एखादा कीटक चढला, झुरळ वगैरे चढलं, बोला, तर काय करतो आपण? असू दे असू दे, छान दिसतंय असं म्हणतो? काय करतो? काय घडतं? एका क्षणाच्या आत समजल्या पटकन त्यांचा काय केला जातो? त्याग केला जातो, त्यांना हटवलं जातं, दूर केलं जातं. बोला, आणि त्या कीटकाऐवजी किंग कोब्रा साप असेल तर, बोला, अत्यंत विषारी सर्प आला असेल तर काय करणार? अरे त्या घरात आला असेल तर घर सोडून बाहेर पळणार. बोला, करतो की नाही असं आपण? तर इथे सांगतात का असं का करतो? कारण ते अत्यंत हानिकारक आहेत, त्याच्याद्वारे माझं मरण घडू शकतं, अशा प्रकारचा आमच्यामध्ये ठाम विश्वास आहे, आमचा अभिप्राय आहे, आमच्यामध्ये ती धारणा आहे की आमचं जीवन कशामुळे सुरक्षित आहे आणि कशामुळे बाधित आहे. इथे सांगतात की बाबा रे, हे मोह राग द्वेषाचे भाव, हे सर्व कर्म आणि कर्मांचे उदय आमच्यासाठी हानिकारक आहेत, आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहेत. हे आम्ही समजून पण घेतो, याचं आम्ही ज्ञान पण करून घेतो, पण त्यांना सोडत नाही. याचा अर्थ आम्हाला त्यांचं खरं ज्ञान आणि खरं श्रद्धान अजूनही झालेलंच नाही. बोला, का नाही झालं? कारण ज्याला खरोखर तो सर्प किंग कोब्रा भयंकर विषारी आहे हे ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे कसं मरण होतं याचं त्याला श्रद्धान आहे, इतकं असून सुद्धा जर तो त्याला अंगा खांद्यावरती खेळवत असेल, त्याच्यापासून दूर होण्याचा विचार देखील करत नसेल, याचा अर्थ त्याला त्याचं श्रद्धान आणि ज्ञान झालेलंच नाही. बरोबर आहे? अगदी त्याचप्रमाणे हे श्रद्धान आणि ज्ञान तेव्हाच कार्यकारी आहे जेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं ते चारित्र्य प्रकट होऊ शकतं. आणि त्याचंच नाव समता भाव आहे बरं का. चारित्तम खलु धम्मो, चारित्तम खलु धम्मो, धम्मो जोसो समोत्तेने दिठ्ठो, मोह खोह विहीणो, परिणामो अपणो हुसमो. इतक्या सुंदर गाथा आचार्यांनी लिहून ठेवल्यात की चारित्तम खलु धम्मो, चारित्र्य हाच खरा धर्म आहे, कारण धर्माची वृद्धी ही केवळ चारित्र्यामुळे होते. आहा, गजब आहे. श्रद्धानामुळे धर्माचा प्रारंभ होतो, ज्ञानामुळे धर्माची प्रचिती येते, परंतु धर्माची वृद्धी होण्याचं एकमात्र साधन चारित्र्य हेच आहे. आहा, गजब आहे. श्रद्धानामुळे धर्माचा प्रारंभ होतो, ज्ञानामुळे त्या धर्म परिणतीमध्ये विशुद्धता येते, पक्केपणा येतो, मजबूती येते. परंतु त्या धर्म परिणतीची, विशुद्धतेची वृद्धी व्हायची असेल, वाढ व्हायची असेल तर चारित्र्याशिवाय दुसरा कोणताही तरणोपाय नाही. चारित्र्याचं काय गजब महत्व आहे, गजब महत्व आहे, गजब महत्व आहे. शोभनाताई सम्यक दर्शनाने दिशा दाखवली, दिशा नक्की केली की या बाकीच्या 7 दिशांनी जायचं नाहीये, या एकाच 8व्या दिशेने जायचं आहे. दिशा नक्की केली सम्यक दर्शनाने. ज्ञानाने सांगितलं मार्ग असा असा आहे, इतका लांब आहे, मध्ये असे अडचणी आहेत, बाधा आहेत, पण तुम्ही 1 इंच तरी पुढे हल्ला का, की आहे तिथेच आहात? समजलं का? आहे तिथेच आहात तुम्ही. तुमचं मुख केवळ ध्येयाच्या दृष्टीने झालेलं आहे, म्हणजे तुमची दिशा ध्येयाच्या दृष्टीने झाली. सम्यक दर्शन, जो मार्ग आहे त्या मार्गाचं परिज्ञान झालं, कुठे कुठे धोके आहेत, कुठे कुठे खड्डे आहेत, कुठे कुठे टक्के टोणपे आहेत, समजलं का? बाधा कुठे आहेत, अनुकूल मार्ग रस्ता कुठे आहे, याचं ज्ञान तुम्हाला ज्ञानाने करून दिलं. परंतु तुमची प्रगती झाली का? तुम्ही त्या दिशेने पुढे गेला का? नाही गेला, अजूनही तिथेच आहात. फक्त फायदा हा झालाय, दिशा नक्की झाली आहे,
फायदा हा झालाय, रस्ता कसा आहे ते इथं बसून कळालंय, परंतु त्याच मार्गाने पुढे जायचं असेल तर चारित्र्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हे चारित्र्याचं असली स्वरूप आहे. आणि तुम्हाला 1 इंच जरी पुढे जायचं असेल, म्हणजे थोडं जरी मार्गक्रमण करीत पुढे जायचं असेल, तर त्याचंच नाव चारित्र्य आहे. म्हणजेच त्याची विशुद्धता वाढवायची असेल, त्या मार्गामध्ये पुढे पुढे अग्रेसर व्हायचं असेल, तर श्रद्धान उपयोगी पडणार नाही, ज्ञान उपयोगी पडणार नाही, चारित्र्यच उपयोगी पडणार आहे. समजलं का? तृप्तीताई, लक्षात येते काय चालू आहे विषय? श्रद्धान, ज्ञान आणि चारित्र्य यांच्यामध्ये जो भाग आहे, जो अंश आहे, तो आपण समजावून घेतो. गजब आहे. आणि म्हणून चौथ्या गुणस्थानापासून बघा, चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, चौथ्या गुणस्थानामध्ये सम्यक ज्ञानाची प्राप्ती झाली, आणि चौथ्या गुणस्थानामध्ये स्वरूपाचरण चारित्र्य रूप अल्पसह चारित्र्य देखील प्रकट झालं. परंतु आता पुढच्या गुणस्थानांमध्ये वृद्धी करायची असेल तर काय करावं लागेल? पुढच्या गुणस्थानांमध्ये वृद्धी करायची असेल तर चारित्र्याचीच विशुद्धता वाढवत वाढवत गेलं पाहिजे. आणि म्हणून चौथ्या गुणस्थानापासून ते सिद्धावस्थेपर्यंत वाढत वाढत जाणारं चारित्र्य असतं. आता या सगळ्या चारित्र्यामध्ये बाधक कोण आहे? खऱ्या अर्थानं या चारित्र्यामध्ये बाधक कोण आहे? समुद्राला शांत राहण्यामध्ये बाधक कोण आहे? समुद्र शांत का राहत नाही, का खवळतो? बोला. कारण हा जो वारा आहे ना, वारा, प्रचंड वेगाने वाहणारा वारा, त्या वाऱ्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागावरती मोठमोठ्या लाटा उत्पन्न होतात. आणि मोठमोठ्या लाटा उत्पन्न झाल्या की मग समुद्राचं अस्थिर रूप आपल्याला दिसतं. परंतु त्याच वेळेला वारा नसेल, एकदम शांत स्थिर वातावरण असेल, तर आपोआपच समुद्रामध्ये लाटा उत्पन्न होत नाहीत, आणि लाटा उत्पन्न झाल्या नाहीत तर तो स्थिर होतो. अगदी त्याचप्रमाणे आमच्या अंतरंगामध्ये हे मन वचन कायेचे जेव्हा योग उत्पन्न होतात, चंचलता उत्पन्न होते, मोह राग द्वेषाचे भाव उत्पन्न होतात, क्रोध मान माया लोभाचे कषाय भाव उत्पन्न होतात, तेव्हा आपोआपच या आत्म्यामध्ये चंचलता येते, क्षोभ उत्पन्न होतो, आकुलता उत्पन्न होते, आणि त्यामुळेच चारित्र्य प्रभावित होतं. चारित्र्याची शुद्धता साधली जात नाही. आणि त्याच वेळेला या सगळ्यांचा अभाव असेल आणि या जीवाची शुद्धता वाढवणे रूप पुरुषार्थ जागृत झाला असेल, तर आपोआपच त्या शुद्ध आत्म्याची शांत रूप, अनाकुल स्वरूप, स्थिर रूप अशी चारित्र्यमय दशा आपोआपच प्रकट होते. आता या सम्यक चारित्र्यामुळे आपल्या जीवनामध्ये कोणता मूलभूत फरक पडतो? या चारित्र्यामुळे आमचं जीवन कसं बदलतं म्हणण्यापेक्षा कसं बदललं पाहिजे, या चारित्र्याची इतकी महिमा आहे की ज्यामुळे आमचं जीवन तात्काळ या क्षणाला सुखी होऊ शकतं. याचे काही खूप सुंदर आडाखे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत की ज्याद्वारे की इथे औषध घेतलं आणि इथे रोग बरा झाला, अशा प्रकारचं हे सम्यक चारित्र्य तात्काळ सुखाची उत्पत्ती करवणारा आहे. आणि त्या सम्यक चारित्र्याचं स्वरूप आपण यथाशीघ्र समजावून घेऊया. असं सम्यक चारित्र्य की जे अतिशय पामर जीवाला सुद्धा परमात्मा पदाला प्राप्त करून देतं, अशा त्या सम्यक चारित्र्याला आपण शीघ्रातिशीघ्र प्रकट करावं या मंगल भावनेने. ओम नमः.